मॅचला करूया सुरुवात. विनर वर्सेस विनर टीम दोन्ही संघांनी एक एक सामना जिंकलाय, परंतु आता सामना 3 षटकांचा असणार आहे. टॉस जिंकलाय तो अर्थातच बाजार अली मनोहर घनसोली संघाने आणि प्रथमतः कॅप्टनने सांगितलं आम्ही फिल्डिंग करू. बॅटिंगसाठी आमंत्रित केले केसीसी अंबापाडा संघाला. मागच्या मॅच मध्ये दमदार बॅटिंग करणारा सचिन काटकर दाखल झाला. पहिला बॉल शॉर्ट पिच लाईनचा तेज थरार निघाला. स्वागत केलं गोलंदाजानं. सचिन काटकर यांचा पहिला बॉल निर्धाव, कुठल्याही प्रकारची रन्स नाहीये. विकी यांना आपण पाहतोय, त्यांच्या गतीचा सामना आज फलंदाजांसाठी थोडासा कठीणच राहिला. अगोदरच्या मॅच मध्ये देखील चांगली बॉलिंग विकी यांनी केली. सध्या ते बॉलिंग करतायत. बॅट्समन सचिन काटकर. 18 बॉलची मॅच. यॉर्कर टाकला, बॉल ऑन साइडला वळवला. क्षेत्ररक्षक लगेच पोहोचले बॉल पर्यंत. चांगली फिल्डिंग, एकापेक्षा जास्तीचं काही नाहीये. एका धावेने धाव फलकावरती श्री गणेशा धावाचा केलं करण्यात आला. याच्यानंतर आर्या 11 पेन चिंचपाडाची मॅच होईल. अर्थातच वरद 11 टाकीगाव संघाच्या विरोधात. जसे इनिंग संपेल दोन्ही कॅप्टन टॉस साठी येणं गरजेचं राहील. 2 बॉल मध्ये एकदा विकीचा पुढचा बॉल खाली राहिला. लाईन चुकीची, अंपायर सांगतात वाईट बॉल. एक अतिरिक्त रन्स. एका धावेने धाव फलकावरती 2 धावा जोडल्या जात आहेत. अवघ्या 18 बॉलची मॅच आणि त्यामध्ये जर 4-5 डॉट बॉल निघाले तर फायद्याचं ठरेल घणसोली संघाला. पण अंबापाडा टीम 3 ओव्हर मध्ये 45-48 अधिक धावा. बॉल चांगला, लाईन चांगली आहे, झपकन आतमध्ये आलाय बॉल. बॅट्समनला अचंबित केलं, गतीनं चान्स देत नाहीयेत. चांगली बॅटिंग. एकीकडे नवी मुंबईचा संघ आहे, दुसरीकडे मुंबई परिसरातील संघ. नेहमी क्रिकेटची हुकूमत या संघांनी गाजवली आहे. क्रिकेटमध्ये नेहमी अग्रेसर राहिलेत, त्यामुळे हे बॅटल चर्चेचं राहणार आहे. सध्या चांगली बॉलिंग करतायत विकी. दबाव वाढवण्याचा प्रयत्न त्यांचा गोलंदाजीतून दिसून आलाय. सचिन काटकर आणि त्याच्या सोबतीला तेजस ठाकूर यांना आपण पाहत्या. सलामीचे आक्रमक फलंदाज आहेत, पण तो आता 18 बॉलची मॅच. जास्त वेळ शांत बसून चालणार नाही. बॅट्समनला प्रयत्न मोठे फटके खेळण्यासाठी करावे लागतील. विकीच्या विरोधात येतील का? समोरच्या दिशेने खेळला. स्टेट ड्राईव्ह लॉंग ऑनचा खेळाडू चाललाय. कॅप्टन कडे बॉल आहे. चांगली फिल्डिंग. फक्त एकच धाव. सध्या एकेरीला प्राधान्य देत आहेत दोन्ही खेळाडू. धाव फलकावरती धावांची गती 3 वरती पोहोचली. 4 बॉलचा खेळ संपला. धाव फलकावरती 3 धावा. 2 उर्वरित शेवटचे बॉल. किती रन्स या 2 बॉल वरती बनतील, किती धावा येणार आहेत पहिल्या ओव्हर मध्ये. स्लॉट मध्ये बॉल ओर पिच मिळाला. आला तसाच भिरकावला, सीमारेषा पलीकडे पाठवलाय. सचिन काटकर यांची दहशत दाखवणारा हा उत्तुंग गगनभेदी षटकार. चांगलं पॉवर कनेक्शन पाहायला मिळालं. स्लॉट मध्ये बॉल त्याला थेट जागेवरती बाउंड्री लाईनच्या फार दूर फेकून देत असताना असे फटके मारायला हवेत. 18 बॉलचा खेळ आहे आणि त्यामध्ये 6-7 षटकार आले तर एक मोठा धावांचा डोंगर उभा राहील. चला दुसरा देखील ऍड करूया. आता समोरच्या दिशेनं लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या पार आणखीन एक लागोपाठचा दुसरा षटकार. दे दनादन बॅटिंग. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. 4 बॉल मध्ये फक्त 3 आल्या, पण तो पुढच्या 2 बॉल मध्ये 12 मोजल्यात आणि धाव फलकावरती 15 रन्स विदाउट विकेट लॉस. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. पहिल्या षटकाच्या अखेरीस 15 धावा लागताना पाहायला मिळतात. 12 बॉलचा उर्वरित खेळ शिल्लक राहिला. पाहूया किती धावा बनतात. अद्याप 15च्या सरासरीनं 45 होऊ शकतात.
ही सरासरी राखतील का हा देखील पाहण्याजोगी प्रश्न आहे. मागच्या मॅच मध्ये कॅप्टनच मॅन ऑफ द मॅच राहिले. विशाल शाह हे त्यांना पाहायला मिळतात. मागील मॅच मध्ये 10 बॉल मध्ये 33 काढल्या, विकेट देखील त्यांना मिळाली. आता त्यांच्यावरती फार मोठी जिम्मेदारी. कॅप्टन लिडिंग फ्रॉम द फ्रंट. कर्णधारला आता लढावं लागेल, संघर्ष करावा लागणार आहे. एखादं इकॉनॉमिकल षटक जिथे 1-2 विकेट्स आल्या तर अंबापाड्याची होईल वापसी, ती गरजेची आहे. सध्याच्या घडीला विशाल शाह यांच्याकडून मॅच बॉल आल्या, ज्या बॉलवरती षटकार मारले 2, मॅच बॉल मैदानाच्या आतमध्ये दाखल झाल्या. एकीकडे सचिन खेळतात, परंतु तेजस यांना देखील धावांच्या गतीला वाढवावं लागणार आहे. फक्त 12 बॉलचा खेळ राहिला, त्यामुळे येतील का या ओव्हरमध्ये 2-3 मोठे फटके, का विशाल वापसी करून देतील. अनुभव प्रदीर्घ आहे या खेळाडूंकडे, त्यामुळे पहिल्या ओव्हरमध्ये 15 आल्या असल्या तरी हे षटक कसं राहील हे फार महत्वाचं आहे. ओव्हर द विकेट विशाल शाह. पहिला बॉल शॉर्ट पिच बॉल, टप्पा मिळाला, मागे जाऊन खेळण्याचा प्रयत्न दाखवला. कदाचित आणखीन पॉवर जनरेट करू शकले असते, बॉलची गती तेवढी नव्हती. मिळाली गेली एक सिंगल, एका धावेने धाव फलकावरती 16 लागताना पाहायला मिळतात. बिनबाद 16. 11 बॉलचा उर्वरित खेळ राहिला. मैत्री चषक 2026 चा पर्व. पहिल्यांदाच पावसाळी रबर बॉलच्या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं मैत्री चषकामध्ये, आणि ती स्पर्धा देखील तब्बल 50,000 रुपये. प्रथम क्रमांकाची धनराशी, भव्य दिव्य ट्रॉफ्या. मालिकावीरला आपण स्कूटी देणार आहोत इलेक्ट्रिक. बॅटच्या मधोमध अगोदरच्या ओव्हर मध्ये जशी स्ट्राईक मिळाली, सचिन काटकर शेवटी 2 षटकार ठोकले. या ओव्हर मध्ये जशी स्ट्राईक मिळाली, पहिला षटकार लागोपाठचा 3रा मारलाय सचिन काटकर यांनी षटकार. सध्या वन मॅन आर्मी, एकट्याचा संघर्ष. चांगला तडाखा देत असताना सचिन काटकरच्या बॅटिंगचा जलवा, निराला अंदाज आहे. नेहमी आक्रमकतेने त्यांची बॅटिंग पाहायला मिळते. 4 बॉल 4 षटकार, 6चा पाडा सुरू ठेवलाय. केसीसी अंबापाडा टीमचा मुख्य खेळाडू सचिन काटकर ठोकतोय लगातार 4था षटकार. चार मारलेत षटकार आणि प्रतिस्पर्धी संघाच्या विरोधात आपली दहशत दाखवत असताना 4 षटकार धावफलकावरती 28 धावा. पहिल्या ओव्हर मध्ये रन्स तेवढ्या आल्या नव्हत्या, 15 बनल्या. वाटतं हे षटक आता मोठं राहील का? 3 बॉल मध्ये 13 आलेत, अद्याप 3 बॉल. विशाल शाह 5 मध्ये 5वा मारण्याचा प्रयत्न, फटका फसलाय. कॅचची संधी, तिकडे मागे कॅच ड्रॉप. कॅच ड्रॉप राहिलाय. मोठी विकेट मिळाली असती विशाल शाह यांना, परंतु आता हा कॅच ड्रॉप रन्स देखील नाहीये. बॉल येईल डॉट, निर्धाव चेंडू. चान्स मिळालाय, सचिन किती फायदा उचलतील. सध्या त्यांच्या बॅटिंग मधून 7 बॉल मध्ये 25 आल्यात. तेजस खेळतात 3 बॉल 2 वरती. संघ पोहोचलाय 28. 8 बॉलचा खेळ शिल्लक आहे. ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा कॅचची संधी, आता विशाल स्वतः करतायत कॉल. कॅच पकडतील का? प्रयत्न दाखवला, पण तू पुन्हा एकदा 2 वेळा चान्स मिळाला सचिन काटकर यांना. हा कॅच थोडासा कठीण होता, पण तू सुरुवातीला इंटरेस्टिंग दाखवला गोलंदाज विशाल यांनी. बॉल पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न त्यांनी केला. थोडेसे शॉट राहिले, पण तू प्रयत्न करताना पाहायला मिळाले विशाल. मागील 2 बॉल बऱ्याच गोष्टी घडल्यात. का पुढच्या शेवटच्या बॉलवरती सिंगल घेतील, का मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, का विकेट घेतील विशाल. आणि सध्या 2 बॉलवरती तर धोका पाहायला मिळाला. वाचलेत खेळाडू, कॅच पकडू शकले नाहीयेत. त्यामुळे या बॉलवरती नक्की काय करणार आहेत सचिन? का सिंगल घेऊन स्वतःकडे स्ट्राईक ठेवतील का? कारण अगोदर कॅच उडाला तेव्हा त्यांनी स्ट्राईक दिली नव्हती. तेजस यांना स्वतःकडे स्ट्राईक ठेवले. या बॉलवरती काय करतात पाहूया. शेवटचा बॉल आहे, इथे मारलाय, फिरून मारलाय. अप्रतिम फटका. जैसे कहते हैं ना दोस्तों, कर्म और कांड दोनों करो लेकिन खुद के दम पे करो. दमखम दाखवणारी बॅटिंग. बॉल सीमा रेषा पार. षटकार. 2 षटकांचा खेळ संपला. 2 षटकांच्या अखेरीस केसीसी अंबापाडा टीमची धावसंख्या बिनबाद 36 धावा. बिनबाद 36. कॅच सोडला तो किती महाग ठरेल. सध्या तरी षटकारानं त्या कॅच कडे लक्ष वेधले. पुन्हा एकदा कॅच पकडला असता सचिन बाद झाले असते, परंतु त्यांना जशी संधी मिळाली ते आता फायदा उचलणार आहेत. शेवटच्या 6 बॉलचा खेळ शिल्लक आहे. सचिन वैयक्तिक खेळतात 9 बॉल मध्ये 33 वरती. कमालीची फटकेबाजी. धावफलकावरती 36 लागल्यात 12 बॉल मध्ये. शेवटचं षटक आहे.
सोडलेला कॅच. लागोपाठ रन्स आल्यात. आता धावांची गती कदाचित 50हून अधिक बनू शकतात. अशी बॅटिंग केली तर 50हून अधिक धावा व्हायला हरकत नाहीये. 36 लागल्यात. शेवटचं षटक. या ओव्हर नंतर आपण टॉस करणार आहोत, त्यामुळे आपण विनंती करूया कॅप्टनला पुढील सामन्यामध्ये टाकीगाव संघाचे कॅप्टन या ठिकाणी दाखल झालेत आणि त्यांच्या विरोधात चिंचपाडा पेन कॅप्टन आपण आमंत्रित करत आहोत. आर्या 11. शेवटचं षटक. 36 बनल्यात. किती धावा येतील पाहूया. जय ठाकूर येत आहेत अंतिम ओव्हर मध्ये. लेफ्टी गोलंदाज. जय ठाकूरचा पहिला बॉल. खोलात टाकलाय बॉल. रनआउटची संधी. डायरेक्ट हिट. ओ इथे डायरेक्ट हिट करण्यात आलाय. खेळाडू सुरक्षित आहेत अंपायर सांगतायत आणि बॅटच्या सायने एक सिंगल. मागे प्रयत्न खेळाडून केला पण तू प्रॉपिंग क्रीज मध्ये पोहोचले ते सांगत असताना आणि एक सिंगल. ऍक्शन रिप्ले मध्ये पाहूया घडले काय बॉल वरती. मागे खेळाडू चांगल्या पद्धतीने फिल्डिंग करताना पाहायला मिळाला. डायरेक्ट हिट आणि त्याच्यानंतर सुरक्षितपणे पोहोचत असताना एक सिंगल. चिक्की सिंगल मागून जवळूनच पूर्ण करण्यात आली. फलकावरती 37 धावा. 5 बॉलचा खेळ राहिलाय. जय ठाकूरचं षटक आहे पण तू जो खेळाडू स्ट्राईक वरती अपेक्षित होता तोच दाखल झालाय. सचिन काटकर 17 बनवायचे त्यांना अर्धशतक झळकावण्यासाठी. ऑफस्टंपच्या बाहेर चाललाय. अंपायर्स इशारा व्हाईट बॉल. अतिरिक्त धाव. 38 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्यात. 18 बॉलची मॅच आहे आणि जेवढ्या धावा अपेक्षित होत्या तेवढ्या सध्या तरी बनल्यात पण तू आता 5 बॉल मध्ये आणखीन किती रन्स ऍड करतील आणि 40-45 3 ओव्हर मध्ये महत्वाच्या ठरतात पण तू त्याही पेक्षा पुढे जाऊ शकतात. आता फुल टॉस बॉल. फटका फसलाय. कॅचची संधी. क्षेत्ररक्षक प्रयत्न करतायत. बॉल निघालाय बाउंड्री लाईनच्या दिशेनं. सीमा पार. 4 रन. काल थोडासा पाऊस पडलाय त्या कारणास्तव तिथे थोडस क्रीडांगण ओलसर आहे. बाकी कुठेही तेवढं पाणी पाहायला मिळत नाहीये पण तू एक्स्ट्रा कव्हरच्या रिझन मध्ये थोडस चिखल झाल्या त्याच कारणास्तव धावण्यामध्ये अडचणी आल्या. 4 रन्स. 42 खेळतात 37 वरती. सचिन काटकर. आज अर्धशतक आपण प्रथमेश पिट्टूच्या बॅट मधून पाहिलं. कदाचित हे दुसरं पाहायला मिळेल का. 37 वरती खेळतायत. 4 बॉलचा खेळ शिल्लक आहे. ओ व्हॉट अ शॉट. काय फटक्या. टाळ्यांचा गजर करत बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. सचिन काटकर. बॉल सीमा पार. षटकार. कमालीची बॅटिंग. कमालीचे फटके खेळतायत आणि सध्या या 6 धावेनं धावफलक पुढे जाईल. धावांची गती वाढवतात. 48 वरती पोहोचलाय केसीसी अंबापाडा संघ. 48 रन्स विदाउट विकेट लॉस. आय थिंक 43 वरती खेळतायत. सचिन काटकर 43 वरती पोहोचलाय. आणखीन एक फुल टॉस. सचिन आतमध्ये. बॉल बाहेर. 6 धावा. षटकार. 50चा टप्पा ओलांडला केसीसी अंबापाडा संघानं. 54 धावा धावफलकावरती. सचिन काटकर खेळतात. नॉट आउट. 49. बॅटिंग अवेळेस तर टाळ्या उद्या. बैटिंग के लिए अप्रतिम. 49. हमें टूटना पसंद है लेकिन किसी के आगे झुकना नहीं हे सांगत असताना बॅट्समन सचिन काटकर. क्रिकेटचा दर्जा. क्रिकेट मधील अप्रतिम फलंदाजी सध्या मैत्री चषकामध्ये ते करतायत. शेवटचे आय थिंक 2 बॉल शिल्लक राहिलेत बॅट्समनला काढायची. 1 धाव 50 पूर्ण करण्यासाठी. का 50 पूर्ण होतील का. दुसरं अर्धशतक पाहायला मिळेल का. फुल टॉस बॉल. जोरदार टाळ्या उद्या. दुसरा खेळाडू ठरलाय सचिन काटकर ज्यांच्या बॅट मधून आले 50 धावा. एकदा बॅट उंच करा सचिन. कमालीची बॅटिंग. 50 धावा स्क्रीन वरती सचिन यांना तुम्ही पाहताय. 13 बॉल 55 रन्स. तुझे पंख दिले देवाने. घे झेप सामर्थ्याने. दरी डोंगर हिरवी राणे. जा ओलांडून या सारी. कमालच केले सचिन यांनी. 8 षटकार मारलेत. 1 चौकार 2 डॉट बॉल. 423 चा स्ट्राईक रेट. झंझावात. 13 बॉल 55. क्रिकेट दहशतीचं दुसरं नाव सचिन काटकर हे दाखवून देत असताना 60 धावा धावफलकावरती. शेवटचा बॉल आहे आणि शेवटच्या बॉल वरती आता किती धावा येतील. मोठा स्कोर बनलाय.
दोन मॅच मध्ये आपण पुढे प्रवेश देणार आहोत. सर्वाधिक जास्त धावा काढणाऱ्या संघाला इथे 60 बनल्यात 17 बॉल मध्ये. शेवटचा बॉल तो देखील सीमा रेषा पार. जय ठाकूरनं 30 धावा खर्च केल्यात. 30 धावांचं सर्वाधिक महागडे षटक धावफलकावरती लागल्या. 66 धावा आणि हा सामना जिंकण्यासाठी आता घणसोली संघाला 18 बॉल मध्ये 67 धावेची आवश्यकता. चला प्रशांत करत्यांना आपण विनंती करत आहोत आपण टॉस करावा. नेक्स्ट मॅच वरद 11 टाकीगाव, आर्या 11 चिंचपाडा संघामध्ये आपण टॉस करणार आहोत. सामना पुन्हा एकदा 3 षटकाचा आणि सर्वाधिक धावा पुढे प्रवेश दिला जाईल. सध्या पहा 66 आहेत, 67चा पाठलाग, त्यामुळे आपण